प्राथमिक जिल्हा परिषद अहिल्यानगर बघा यांनी प्रति गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व यांना 5 डिसेंबर 2024 रोजी पत्र निर्गमित केलेलं आहे। यामध्ये या पत्राचा विषय आहे 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डी.एड. बी.एड. अर्हता बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्याबाबत। आता बघा मित्रांनो, यामध्ये संदर्भ देण्यात आलेला आहे 23 सप्टेंबर 2024चा जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाचा संदर्भ देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर माननीय आयुक्त शिक्षण यांचं कडील पत्र 7 ऑक्टोबर 2024च्या पत्राचा संदर्भ देण्यात आलेला आहे। आता बघा, उपरोक्त संदर्भीय विषयानुसार कळवण्यात येते की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या 2 शिक्षकांपैकी एका पदावर डी.एड. अथवा बी.एड. धारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत। त्याची प्रत सोबत पाठवण्यात येत असून त्याचे अवलोकन करावे। म्हणजे हे गट शिक्षणाधिकारी यांच्यासाठी त्यांनी या ज्या सूचना आहेत किंवा जो निर्णय आहे तो निर्णय निर्गमित केलेला आहे आणि त्याचं अवलोकन करण्यास सांगितलेलं आहे। बघा, आता आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे, आपल्याला माहीत आहे की 10 आणि 10 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांमध्ये डी.एड. बी.एड. धारकांना नियुक्ती देण्यात येणार आहे। आता या गट शिक्षणाधिकारी यांना पुढील प्रमाणे कार्यवाही करण्याची सूचना देण्यात आलेली आहे। बघा, जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या सन 2023-24च्या संच मान्यतेनुसार 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची अचूक यादी तयार करावी। म्हणजे त्यांना ज्या शाळांची पटसंख्या ही 10 पेक्षा कमी आहे त्या शाळांची यादी तयार करण्यास सांगितलेलं आहे। सदरील यादी आपल्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करून त्याची एक प्रत या कार्यालयात सादर करावी। जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे एक प्रत सादर करण्यास सांगितलेली आहे ज्या शाळांमध्ये 10 पेक्षा कमी पटसंख्या आहे अशा शाळांची। त्यानंतर 2 नंबरचा पॉईंट महत्त्वाचा आहे मित्रांनो, 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या 2 शिक्षकांपैकी निर्विवाद रिक्त पद असलेल्या एका पदावर डी.एड. किंवा बी.एड. अर्हताधारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यासाठी संबंधित शाळांच्या ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक रहिवासी असलेल्या पात्र व इच्छुक उमेदवारांकडून 13 डिसेंबर 2024 रोजीपर्यंत आवेदनपत्र मागून घ्यावे। याकरिता आपल्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर संबंधित शाळा व ग्रामपंचायत स्तरावर व्यापक स्वरूपात प्रसिद्धी द्यावी। म्हणजेच गट शिक्षणाधिकारी यांना काय करावं लागणार आहे, तर त्यांच्या अंतर्गत पंचायत समिती अंतर्गत ज्या शाळा आहेत ज्यांची पटसंख्या 10 पेक्षा कमी आहे त्या शाळांची यादी तयार करून ती शिक्षणाधिकारी ऑफिसला पाठवावी लागणार आहे। त्याचबरोबर त्यांच्या ऑफिस कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर आणि शाळा व ग्रामपंचायत स्तरावरती त्यांना काय करावं लागणार आहे, प्रसिद्धी द्यावी लागणार आहे। आता बघा, यासाठी यापूर्वीच आपण सूचना पाहिलेल्या आहेत मित्रांनो। या सूचना तुम्ही व्हिडिओ थांबवून या सूचना तुम्ही वाचून घ्या। बघा, आता तुमचं जर डी.एड. असेल तर तुम्ही 1 ते 5 साठी पात्र आहात आणि जर तुमचं बी.एड. असेल तर तुम्ही 6 ते 8 या वर्गासाठी पात्र आहात। आणि उमेदवारांची निवड कशा प्रकारे करण्यात येणार आहे याविषयी आपण सविस्तर व्हिडिओ यापूर्वीच आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। महत्त्वाचं काय आहे, जे जिल्हा परिषद अहिल्यानगर अंतर्गत असणारे डी.एड. बी.एड. धारक उमेदवार आहेत आणि जे कंत्राटी शिक्षक भरतीसाठी इच्छुक असतील त्या उमेदवारांनी 13 डिसेंबरपर्यंत अर्ज हा संबंधित पंचायत समिती या ठिकाणी दाखल करायचा आहे गट शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयामध्ये। आणि यामध्ये सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि नियम व अटीसुद्धा देण्यात आलेल्या आहेत की कंत्राटी शिक्षक म्हणून तुमची नियुक्ती झाल्यानंतर वयोमर्यादा लागू राहील। आता वयोमर्यादा जर म्हटलं तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 43 वर्ष वयोमर्यादा आहे, तर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 38 वर्ष ही वयोमर्यादा आहे। त्यानंतर ज्या उमेदवारांची कंत्राटी शिक्षक म्हणून नियुक्ती होणार आहे त्यांना 15,000 रुपये प्रतिमाह मानधन देण्यात येणार आहे। त्यानंतर एकूण 12 रजा देण्यात असतील। म्हणजे याविषयी सविस्तर माहिती या PDF मध्ये देण्यात आलेली आहे। मित्रांनो, हा
हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्ही पॉज करून ही माहिती वाचून घ्या. आता यानंतर मित्रांनो बघा, या ठिकाणी अर्जाचा नमुना देण्यात आलेला आहे, ज्यामध्ये जिल्हा परिषद अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 10 व 10पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डी.एड. बी.एड. अर्हताधारक उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्याबाबत या ठिकाणी उमेदवाराने त्यांचा फोटो लावायचा आहे. त्यानंतर उमेदवाराचे संपूर्ण नाव, पत्रव्यवहाराचा पत्ता, संपर्क क्रमांक, त्यानंतर ईमेल ID, उमेदवाराची जन्मदिनांक 30 नोव्हेंबर 2024 रोजी, उमेदवाराचे वय, त्यानंतर शैक्षणिक पात्रता ज्यामध्ये तुमची SSC, HSC, ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर त्यांची टक्केवारी टाकायची आहे. त्यानंतर व्यावसायिक पात्रतेमध्ये डी.एड. असेल, DTED असेल किंवा B.एड. असेल, BTED असेल आणि त्या व्यावसायिक पात्रतेमध्ये उमेदवाराला मिळालेले गुण आणि त्याची टक्केवारी 8 नंबरच्या ठिकाणी नमूद करायचे आहे. त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 किंवा 2 उत्तीर्ण आहात का असल्यास ते नमूद करायचं आहे. त्यानंतर CTET असेल, MSCIT असल्यास त्याची माहिती नमूद करायची आहे. मित्रांनो, यासाठी TET किंवा CTET त्याचबरोबर MSCIT कंपल्सरी नाही. त्याच्यानंतर रहिवासी दाखला आहे का, ग्रामपंचायतचा रहिवासी दाखला जोडायचा आहे. त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, त्यानंतर उमेदवाराचा शाळा सोडल्याचा दाखला TC जोडायची आहे. त्यानंतर उमेदवाराचे ओळखपत्र, आधार कार्ड असेल किंवा पॅन कार्ड असेल आणि संबंधित तुमच्या बँक खात्याचा तपशील द्यायचा आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो हा अर्ज तुम्हाला गट शिक्षणाधिकारी यांच्या ऑफिसला दाखल करायचा आहे. तर तुम्ही जर या कंत्राटी शिक्षक भरतीसाठी इच्छुक असाल आणि अहिल्यानगर जिल्हा परिषदमधील अंतर्गत रहिवासी असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो जिल्हा परिषद अहिल्यानगर येथील कंत्राटी शिक्षक भरतीची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे, आतापर्यंत पाहिलेली आहे. त्यानंतर मित्रांनो जिल्हा परिषद सांगली या ठिकाणी उमेदवारांना 10 डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करायचा होता. मात्र प्राथमिक शिक्षण संचालक पुणे यांनी VC द्वारे संबंधित जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांना पुढील आदेश येईपर्यंत कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज हे स्वीकारू नयेत अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद सांगली येथील कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज प्रक्रिया ही सध्या अर्ज घेण्याची प्रक्रिया ही बंद करण्यात आलेली आहे. याची सांगली जिल्हा परिषदमधील डी.एड. बी.एड. धारकांनी नोंद घ्यावी. आणि इतर जिल्हा परिषदांमध्ये मित्रांनो ज्यामध्ये जिल्हा परिषद सोलापूर असेल या ठिकाणी जवळपास 53 उमेदवारांची कंत्राटी शिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद सोलापूर या ठिकाणी जवळपास 450 पेक्षा जास्त पदे ही शिक्षकाची रिक्त आहेत. त्यापैकी 53 शिक्षक हे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत. त्यानंतर जिल्हा परिषद पुणे यांनी त्यांच्या पंचायत समिती मार्फत म्हणजेच गट शिक्षणाधिकाऱ्यामार्फत 10पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांची माहिती मागवलेली आहे. तेथील प्रक्रियासुद्धा ही येणाऱ्या काही कालावधीमध्ये सुरू करण्यात येणार आहे. तर या कंत्राटी शिक्षक भरतीची माहिती आपण यानंतर आपल्या चॅनलवरती जसजशी आपल्याकडे अपडेट येत राहील त्यानुसार आपण आपल्या चॅनलवरती कंत्राटी शिक्षक भरती संदर्भात माहिती देत राहू. मित्रांनो, कंत्राटी शिक्षक भरतीबरोबरच नियमित